जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस येऊन ठेपलेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी निगवे खालसा जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय रणधुमाळी तशा पद्धतीनं पाहायला मिळाली. आज आपल्या सोबत आहेत निगवे खालसा जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप पाटील कुर्डूकर आणि त्यांच्या सोबत आहेत प्रचाराच्या अंतिम दिवशी फिरणारे परिते पंचायत समिती गणातील सातापा पाटील धामोडकर. दोघेही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर तशा पद्धतीने लढत आहेत. दादा, तुम्ही गेले 27 तारखेपासून आज तागायतपर्यंत तुम्ही प्रचार यंत्रणेत अतिशय सक्रिय आहेत. सर्व स्तरामध्ये तो तशा पद्धतीनं तुम्ही जाऊन पोहोचलेला आहे. लोकांचा काय प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे? लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळालेला आहे. आम्ही जे केलेल्या कामाच्या जोरावर असेल किंवा साहेबांच्या मार्गदर्शनात जी कामं केली त्या जोरावर आम्ही याच्या अगोदरसुद्धा आम्ही 10 वर्ष जे काम केले ते आम्ही मतदारांच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहे. साहेबांच्या इलेक्शनला असेल किंवा राहुलभाईंच्या इलेक्शनला असेल किंवा आणि काही योजना असतील यामार्फत आम्ही पोहोचलेलो आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांनीसुद्धा आमच्याबरोबर मतदारांनी आम्हाला सपोर्ट करून बाहेर ते सुद्धा आम्हाला प्रचाराला बाहेर पडलेले आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही तशा पद्धतीनं लोकांना उद्या 7 तारखेला मतदान होणार आहे. उद्याचा एकच दिवस बाकी आहे, पण प्रचार आजच थांबणार आहे. शेवटी मतदारांना तुम्ही काय नेमकं आव्हान करणार आहात? मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे. कारण आम्हाला जी निष्ठा साहेबांच्यावर जी निष्ठा आम्ही ठेवली, साहेबांच्यावर आमचं जे प्रेम होतं त्या निष्ठेचं फळ मला पण आणि पंचायत समिती उमेदवार असतील साताबा धामोडकर त्यांना सुद्धा याची पोचपावती मिळालेली आहे. आणि मी एकच आमच्या जनतेला आवाहन करीन की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी आणि या संधीचं आम्ही सोनं करीन. आम्ही घराघरापर्यंत जे असतील त्या योजना जिल्हा परिषदच्या मार्फत असेल, पंचायत समितीच्या मार्फत असेल, आम्ही घरोघरी जाऊन पोच करीन आणि जे काही मतदारांचे प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लावेन. जिल्हा परिषद तुमचा निगवे खालसा जिल्हा परिषदचा गट आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा निगवे खालसा पंचायत समिती आणि परिते पंचायत समितीच्या गणामध्ये काय परिस्थिती आहे? निगवे खालचा पंचायत समितीमध्ये तानाजी किल्लेदार म्हणून भाजपकडून उमेदवार उभारलेले आहेत. तिथं सुद्धा आम्हाला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावोगावी आम्ही आता निगवे असेल, कावणे असेल, चुई असेल, वडकशेवाला असेल, इथून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा. आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही तिथून जास्तीत जास्त मतदान घेऊन आम्ही प्लसमध्ये राहीन. तुमच्या शेजारीच उभारलेले जवळजवळ कोथळे असेल, कुरुकुली असेल, परिते, बेले, म्हाळुंगे या 5 गावात चांगला प्रतिसाद आहे आणि आमची दोघांची संदीपदादांची असेल, माझी असेल, चांगल्या पद्धतीनं उठाव असा केलेला आहे लोकांनी, मतदारांनी आणि चांगल्या प्रकारे आम्ही यात निवडून येणार. दोघे उमेदवार या निगवे खालसा पंचायत समिती परिते पंचायत समिती गणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तळागाळाला पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर निगवे पंचायत समितीमध्ये सुद्धा संदीप पाटील कुर्डूकर आणि त्याचबरोबर टिके किल्लेदार तानाजी किल्लेदार म्हणून आहेत, ते सुद्धा तिकडं सुद्धा त्या गणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं उदंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. मतदार राजा जो आहे तो मतदार राजा महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागं असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. फक्त आता औपचारिकता बाकी आहे आणि ती औपचारिकता आपल्याला 9 तारखेला समजणार आहे आणि यामध्ये हे उमेदवार जे आहेत हे उमेदवार विजय होतील असा त्यांचा ठाम दावा आहे. गुलाल आमचाच आहे ठणकावून सांगत आहेत. माझा महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन रोहन पाटीलसह प्रकाश पाटील, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.